प्राप्त करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे थोडस तू मय झालं होतं दोन्ही फलंदाजामध्ये, परंतु सहजरित्या प्राप्त केली जाते. 2 धावा स्कोर बोर्डवरती सुरुवात लागते. स्कोर बोर्डला पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. तर या मॅचचा जो प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय SK यायचं आहे प्लीज समालोचन कक्षामध्ये. आपला सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केले जाते. चांगला खेळ राहिला. आतिषबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू निघून चालला आहे डीप फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचले 4 आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा प्राप्त करण्यात यश प्राप्त झाले किरणला. तर चला तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे. एक सुंदर नियोजन श्री निनाई विठलाई चषक 2025. यावेळेस पुन्हा एकदा वा काय सुंदर चेंडू समोर असा ठेवलाय. चेंडू मध्ये जास्त स्पीड दिलं नव्हतं यावेळेस. स्लोवर चेंडू यावेळेस हाताळलाय गणेश यांनी. काय सुंदर गोलंदाजी करतायत गणेश. साफ ट्रॅकर होता, संधी होती, परंतु त्याच्यावरती चकाकी देता आली नाहीये. चेंडू निघून चालला आहे डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चौथ्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. धावसंख्या पोहोचली 6 आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे गणेशने. बॅट्समनला हात खोलून दिले नाही आतापर्यंत. किरण आहे समोर. शपल झालाय, जागा बनवली आणि संघासाठी हवा के साथ साथ घटा के संग संग येतोय खणखणीत सेमीफायनल मुकाबल्यामध्ये चमचमीत. गेला आहे. फेल्ड पोझिशन पाहतोय किरण. पुढचा चेंडू याच पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून चालला आहे. चांगले कलेक्शन पाहायला मिळाले. 1च धाव प्राप्त केले. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय या संघाकडून. धावसंख्या पोहोचले 13 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा इथं होतोय खेळ समाप्त. चला तर स्पीडअप घ्यायचा आहे. मिस्टर अमोल कॅप्टन आहेत या संघाचे. काय आज दिवसभरात खेळ राहिला अमोल यांचा. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध. वेळेचा अभाव कमी करून नाही दिलेला या संघाने. टीम माडलाईवाडी या संघासाठी जोरदार टाळ्या होत्या. आज वेळेत सगळं काम कसं करायचं. मुंबई शहरामध्ये प्रत्येक गोष्ट वेळेत केली जाते. तुमची थोडी वेळ चुकली तर ट्रेन चुकते. त्याचंच इथं नियोजन माडलाईवाडी या संघाने आपल्याला दाखवलंय. सर्व काम संपूर्ण वेळेत. जावळ मैदानाच्या आतमध्ये अमोल येतात गोलंदाजी मार्क वरती. दिवसभरातील एक चांगला खेळाडू, चांगला खेळ. जर्सी नंबर 21 मॅन फ्रॉम मालाईवाडी. या स्पीड आहे. स्पीड वरती केलाय प्रहार. चेंडू निघून चालला आहे आणि पकडली गेली आहे. अगदी शेवटच्या क्षणाला परतावं लागतंय किरण याला. बॅक टू द पवेलियन किरण. चला तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचा. हिटमॅन प्लीज. रोहित जसा तुझा खेळ आहे तसा धावत यायचं आहे मैदानामध्ये. जिथून शेवट होता तिथूनच सुरुवात करायची आहे. परंतु अमोल यांनी ज्या नावासाठी त्यांना जाणलं जातं तीच गोलंदाजी. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अमोल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती किरण ज्याची बॅट चमकत होती त्याला परतीच्या दिशेने सावलीच्या वाटेवरती पाठवला आहे. यावेळेस त्यांची जागा घेण्यासाठी हिटमॅन येतोय. रोहितची बॅट तळपल्यास दिवसभरामध्ये, परंतु त्यांना कडवान असेल अमोल यांचं. अनमोल असे अमोल पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. राईट ऑन दी ओव्हर द विकेट. त्याचबरोबर प्रशांत पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होते. यावेळेस डाऊन द लेग साइड चेंडू. अवांतरित धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. आज दिवसभरात पंचाने एक चांगली भूमिका निभावली आहे. सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये पण तेच ठरणार आहेत दोन्ही पंच. अमोल पुन्हा एकदा तयार. राऊंड द ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा डाऊन द ग्राउंड खेळ आहे. व्ही झोन मध्ये फटका. चेंडू निघून चालला आहे, परंतु वा काय सुंदर कॅरी पाहतोय आपण इथे गणेश यांच्या मार्फत. 1च धाव इथे संघासाठी बहुमूल्य 3 धावा इथे यशस्वीरित्या वाचवण्यात यश प्राप्त होय मिस्टर गणेश यांना. जर्सी नंबर 70. धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. आता मात्र दोळ घेऊनचा चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. काय गोलंदाजी पाहतोय अमोल यांच्या मार्फत.
यावेळेस वेग आहे, आग आहे. यावेळेस झपक झुपक फटका पाहायला मिळाला यावेळेस. अगदी पाहता क्षणी चेंडू निघून जसा बॅट वरती आला, दोन्ही बॅट आणि बॉलचे स्वर जुळले आणि चेंडू निघून चाललाय. सीमेपार येतोय खणखणीत षटकार. धावसंख्या पोहोचले तदनंतर या 6 धावेनंतर 21 आकड्यावरती. वैभव संघाची वैभव मैदानाच्या आतमध्ये आग लावताना आपण पाहतोय. चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळ आहे तिथे. गणेश आहेत, चांगलं कलेक्शन. दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या. यस, काय धावले आहेत दोघे अगदी चित्त्याच्या चपळ्याने आणि हरणाच्या गतीने. दोघे बंधू आपल्या संघासाठी जिंकू किंवा मरूची इथे लढाई खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव आणि रोहित. धावसंख्या पोहोचली आहे 23 आकड्यावरती. चांगली सुरुवात करून दिली आहे आतापर्यंत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत सुंदर धावले दोघे अगे. यावेळेस बेल्स रिमूव्ह केले आहेत. परतावं लागेल फलंदाजाला. रोहितला जावं लागेल. अंपायर रन कळवायचे आहेत. 4 धावा. ओके, 3 धावा. 1 मिनिट थोडस. येस सर. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. ओके ओके सर, थँक्यू. एक शिस्तबद्ध नियोजन. 3 धावा आहेत. तो रनआउट आहे, परंतु शेवटचा चेंडू असल्याकारणे त्याला थांबवलं गेलं आहे. ओके सर, थँक्यू सर. 4 रन मिळत आहेत. चांगले धावलेत आहेत. अगदी चित्त्याच्या चपळाईने दोघे धावलेत यावेळेस. लास्ट बॉल असेल सर. लास्ट बॉल. एक्सप्रेसेस बॉल ऑफ द मॅच. मौल्यवान चेंडू. थोडस होतं, चुका करतो तो माणूस आणि चूक सुधारतो तो देव माणूस. चला, मॅचला एक रंगतदार रंगबहार आला आहे यावेळेस. धावसंख्या पोहोचल्या 27. यस, पुन्हा एकदा सुंदर फटका खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय शेवटच्या चेंडूवरती खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचल्या आहे 31. 32 धावांचं लक्ष उभं केलं आहे. सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये टीम देऊळवाडी संघाने. माळलावाडीला एक कडवं आव्हान असेल. चला तर स्पीडअप घ्यायचंय टीम माळलावाडी आणि क्षेत्ररक्षण सजवायचंय टीम देऊळवाडी. चला लवकर प्रयत्न करायचा आहे आणि लवकरच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. वेळ निघून चालला आहे, कारण की आपल्याला फायनलचा मुकाबला मोठा खेळायचा आहे, रंगतदार खेळवायचा आहे. टीम माळलावाडी संघाला विनंती असेल की सलामीचे दोन्ही वीर, दोन्ही फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम माळलावाडी प्लीज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. कॅप्टन अमोल. चला स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजलं आहे. माळलावाडी सलामीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचंय माळलावाडी. शेवटचा कॉल असेल तुम्हाला.
चला स्पीडअप घ्यायचंय कॅप्टन अमोल, धावत यायचंय खेळपट्टीवरती. 32 धावाचं आव्हान असेल फायनल मध्ये, एक पाऊल पुढे जाण्यासाठी. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, चला स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाजी मार्क वरती आपण आकाशला पाहतोय, स्ट्राइक ला पाहतोय तो गणेश, आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय अमोल याला. गोलंदाजी मार्क वरती आकाश एक सुंदर गोलंदाज आहे या संघाचा, देववाडी संघाचा. नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी हाताळली आहे, परंतु प्रत्येक मॅच वेगळी असते, त्यासाठी आपल्याला वेगळी चांगली कामगिरी करावी लागते. चला स्पीडअप घ्यायचा आकाश. पहिला चेंडू, पुन्हा पहिला चेंडू लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू निघून चाललाय. येतोय, प्रयत्न केलं होतं, प्रयत्नांती परमेश्वर, परंतु चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारने सुरुवात केली आहे टीम. मला आकाशाचा पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता, धावसंख्या पण लॉट मध्ये येत आहेत. बॅक टू बॅक चौकार नंतर येतोय खणखणीत बहारदार सुंदर श्री निनाय विठलाई चषक 2025 च्या सेमीफायनल मध्ये षटकार. आता मात्र गणेशची बॅट तळपते. धावसंख्या पोहोचले 10 या आकड्यावरती. मॅच बॉल येतोय आकाशच्या बॉलिंग वरती, चांगला समाचार घेतोय फलंदाज गणेश. गणेश कोणती गोष्ट आज शेष ठेवत नाही संघासाठी. आपल्या जादूच्या पिटाऱ्यामधून 101 फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हाफ ट्रॅक होता, स्मॅश केला चेंडूला, निघून चाललाय पॉइंट. डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अलॉंग तो कार्पेट खेळून काढला होता चेंडू, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. त्रिसनेचा कॉल होता, परंतु थांबवलं गेला आहे. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचलेत 12 या आकड्यावरती. 32 धावाचं लक्ष आहे, 20 धावा अजून करायच्या आहेत. 9 चेंडू 20 धावा. काय असेल मॅचचं चित्र रंगवावं लागेल. पिक्चर त्यावेळेस हिट होतो ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो. आज कोणाचा पिक्चर हिट होतोय ते पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता, डाऊन द ट्रॅक, वी झोन मध्ये निघून चाललाय सीमे पार. येतोय चौकार चौकार चौकार. काय बॅट तळपते आज गणेश याची. धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर डीप स्क्वेअर लेगला षटकार, त्यानंतर 2 धावा, आणि यानंतर लॉंग ऑफ मोकळं होतं, मोकळ्या जागेतून चौकार. होत आहे धावा 16. 4 चेंडू मध्ये काय सुरुवात केली आहे गणेश याने. आकाशावरती प्रेशर असेल. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस अतिरिक्त उसरी चेंडूने घेतली होती. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये निघून चालला आहे. थांबवण्याचा प्रयत्न, तिन्ही क्षेत्ररक्षक पाठीमागे, परंतु चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. येतोय चौकार. मॅच पोचली आहे की मॅच रचली आहे फलंदाजाने, कारण स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. आता मात्र 12 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती अक्षरशः रनांचा पाऊस पाडला आहे फलंदाजाने. गणेश आज आपल्या बॅटिंग मधून कोणती गोष्ट शेष ठेवत नाहीये. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर 6, 2 नंतर 2, 4. काय बॅटिंग करतोय आज गणेश आपल्या संघासाठी. मलायवाडीचा हा हिरा आहे आणि चकाकी लावतोय मॅच साठी. आकाशाचा पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, चेंडू राईट झाला. चेंडू जसा जमिनीवरती कोसळते तसा आउट स्विंग होऊन चेंडू निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र समीकरण बदललं आहे.
7 चेंडू 12 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दुसऱ्या सेमीफायनल मध्ये दुसरे षटक हाताळण्यासाठी वैभव संघाची वैभव जर्सी नंबर 22 जिम्मेदारी असेल, कारण की 7 चेंडू 12 धावा, 2 महत्वाचे चेंडू असतील गोलंदाजी मध्ये. यावेळेस शफल झाले डाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. इनफिल्ड च्या वरून चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू निघून चाललाय सीमेमार. पहिला चेंडू वरती येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचलाय 24 या आकड्यावरती. काय घडेल काय बिघडेल अशी स्थिती पाहायला मिळते. 5 बॉल 8 रनांची गरज आहे अजून. डिमांड होती मोठ्या फटक्याची, परंतु चेंडू निघून चालला आहे. थोडस स्वतःला सावरलं गेलं होतं चेंडू, परंतु दोघे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तदनंतर काय दोघे जण चित्त्याच्या चपळाईने धावून धावसंख्या ते पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली 27 ऑन स्कोर बोर्ड. 3 धावा येत आहेत. बॉल घ्यायचा आहे मित्रा. 7 धावा आतापर्यंत 2 चेंडू वरती खर्च केले आहेत, म्हणजे समीकरण आहे 5 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 4 आहेत. सेमीफायनलचा मुकाबला आहे, महत्वाचा मुकाबला आहे. कोण आपल्या संघासाठी विजयाची भूमिका निभावतोय ते पाहावं लागेल, कारण गणेशची आज बॅट बोलते सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. यावेळेस ब्लॉकरचा चेंडू, वा काय चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला आहे. संघाच्या आणि टीमच्या माना उंचवणारा इथे चेंडू आपल्या वेळेस हाताळला गोलंदाजाने. डॉट चेंडू येतोय. समीकरण आता पाहायला मिळते 3 चेंडू मध्ये 5 धावा. काय असेल, काय करत असेल विचार. पोटामध्ये जणू गुदगुल्या होत असतील गोलंदाजाच्या, आणि बॅट्समनच्या हातामध्ये कापरं भरलं असेल आपल्या गावरान भाषेमध्ये. टॅकर होता, वा सुंदर गोलंदाजी. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. जमिनीचा गंध घेत नाकाजवळ, सुगंध देत कानाजवळ, किरकन आवाज करत निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाह आइए जनाब, ये स्वागत किया है हमने. एक तेरी तो एक मेरी. बॅक टू बॅक दुसरा इथे डॉट बॉल. गेम ऑन आहे. गेम कोणत्याही बाजूने जाऊ शकते. प्रेशर आहे, दोन्ही बाजूला प्रेशर आहे. कोण रिलीज करते का प्रेशरची कुकर होऊन सिट्टी वाजते ते पाहावं लागेल. वैभव संघाची वैभव ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळाय, चेंडू निघून चालला आहे. सुंदर सुंदर कलेक्शन पाहिलं आपल्याला. दुसरीचा प्रयत्न होता आणि तिथे यशस्वीरित्या ती देखील पूर्ण केली आहे. मॅच बनली आहे. 1 बॉल 3 धावा. काय मॅच बनवली आहे टीम देवळी संघासाठी. या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, आणि गणेशच्या बॅटिंग साठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. काय दोन्ही फलंदाज मानाचे तुरे आहेत आणि मानाचे हिरे आहेत. देवळाच्या मंदिराला कळस लावण्यासाठी हे 2 मोरके नेले पाहिजेत. काय आज खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आकाश वैभव पाहतोय आणि एका बाजूने गणेश. एक द्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. काय असेल चित्र. शांतता आहे सुंदर वातावरणात. ही शांतता भंग होईल का. ट्रॅकर होता, वापर पे बॉल ऑफ द मॅच. काय सुंदर चेंडू आणि देवळवाडी संघ फायनलिस्ट ठरतो.